युनिक व नवीन किचन टिप्स. 1. किचनच्या टाईल्स साफ करण्यासाठी भांडे घासण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या स्क्रबरला साबण लावून त्याने भिंती धुवा. टाईल्स स्वच्छ होतील. टाईल्स साफ करण्यासाठी तुम्ही ब्लीच, अमोनिया, बेकिंग सोडा तसेच व्हिनेगरचाही वापर करू शकता. 2. सिंक साफ करण्यासाठी आणि त्यात ग्रीस चिकटले असल्यास त्यात गरम पाणी टाका. यात तुम्ही व्हिनेगर आणि बेकिंग सोडा टाका. सिंक नव्यासारखे चमकू लागेल. 3. किचनमध्ये ठेवला जाणारा कचऱ्याचा डब्बा नेहमी स्वच्छ ठेवा. त्यातील पिशवी दररोज बदला. 4. फ्रीजची सफाई करण्यासाठी एका मगमध्ये गरम पाणी घ्या. त्यात थोडा बेकिंग सोडा टाका. या मिश्रणाने फ्रीज साफ करा. यामुळे फ्रीज साफ होईलच तसेच त्यात कीटाणू राहणार नाहीत. 5. किचनचे कॅबिनेट साफ करण्यासाठी व्हिनेगर आणि लिक्विड सोपचा वापर करा. व्हिनेगर आणि लिक्विड सोप एकत्रित करून घ्या. याने कॅबिनेट स्वच्छ करा. कॅबिनेट्स एकदम स्वच्छ दिसतील. 6. लाटणे फ्रीजमध्ये गार करून पोळ्या लाटल्याने पीठ लाटण्यावर चिटकत नाही. 7. मासे खाताना काटा घशात अडकल्यास भात खावा. 8. काजू व इतर ड्रायफ्रूटमध्ये कीड लागू नये म्हणून डब्यात 2-3 लवंगा टाका. 9. कारल्याची भाजी करताना त्याचा कडूपणा घालवण्यासाठी चिरलेल्या कारल्याच्या चकत्या काही वेळेपर्यंत ताकात बुडवून ठेवाव्यात. 10. स्वयंपाक करताना जळलेली भांडी साफ करण्यासाठी त्यात अर्धा चमचा रांगोळी आणि अर्धा चमचा कोणतीही डिटर्जंट पावडर टाकून भांडी घासा, स्वच्छ होतील. 11. बागकाम वगैरे केल्यानंतर हात स्वच्छ व नरम राहावेत यासाठी चमचाभर गोड्या तेलाचा व चमचाभर साखरेत मिसळून हातावर रगडा व नंतर पाण्याने धुवून टाका. 12. पोट बिघडलेले असते तेव्हा आल्याचा व लिंबूचा रस एकत्र करून थोडं मीठ कालून घ्या, बरे वाटेल. 13. घरातील कोणताही फॅन, एक्झॉस्ट फॅनसुद्धा स्वच्छ ठेवायचा असेल तर रॉकेलमध्ये कापडाची चिंदी बुडवून त्याने फॅन पुसा. 14. भाज्या फ्रीजमध्ये ठेवताना एक कोरडा स्पंजचा तुकडा त्याबरोबर ठेवा. 2-3 दिवसानंतर स्पंजचा तुकडा पिळा व त्यातील पाणी निघून गेल्यानंतर भाजीच्या बॉक्समध्ये पुन्हा ठेवा. 15. कपड्यावरील तेलाचे डाग घालवण्यासाठी त्या डागांवर थोडे पेट्रोल चोळा आणि नंतर ते कपडे धुवा. 16. डोसा बनवताना डोस्याचे पीठ तव्याला चिटकू नये म्हणून वांग्याचे किंवा कांद्याचा तुकडा तेलात बुडवून तव्यावर चांगला फिरवावा. 17. हिवाळ्यात खोबऱ्याचे तेल घट्ट होऊ नये म्हणून त्यात कॅस्टर ऑइलचे थेंब टाका आणि चांगले हलवून घ्या. 18. पावसाळी दमट हवेत खोबऱ्याचे डोल तसेच ठेवू नये. एकदा 2 वाट्या करून उडीद डाळी ठेवाव्यात म्हणजे त्यांना बुरशी न लागता चांगल्या राहतात. 19. तोंडात फोड झाल्यास एक हाताचे बोट दुधावरील साईत बुडवा आणि त्या जागी लावा, आराम होईल. 20. लाल मिरची दळायला देण्यापूर्वी तिला मोहरीच्या तेलाचा हात लावावा. वर्षभर लाल रंग राहतो. वर्षभराचे लाल तिखट, मसाला, हळद यांना कीड लागू नये म्हणून हिंग टाकून ठेवावा. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. वरील टिप्स उपयोगी वाटल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करा व अशाच नवनवीन टिप्ससाठी आई मला भूक लागली सबस्क्राईब करून सपोर्ट